मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। हे आपण आज 1 किलो मटण घेतलेलं आहे। आज एक मस्तपैकी महाराष्ट्रीयन मटण थाळीची मी रेसिपी बनवणार आहे, जे की एकदम अतिशय छान आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय फेमस अशी आहे। तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर चला तर बनवायला सुरुवात करू। ते आपण मटण छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी निथरून घेतले। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हळद। यानंतर आपण टाकू याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि छान असं मिक्स करून घेऊ आपण याला। हाताने एकदम चांगलं मिक्स करायचं। हळद मीठ एकदम छान लागलं पाहिजे। तर हे अशा पद्धतीने आपण हे छान हळद मीठ लावले। तर आता आपण शिजायला टाकणार आहे कुकरमध्ये। तर हे आपण कुकर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये आपण टाकू तेल टाकणार आहे। तर 2 पळी आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तर हे 2 पळी आपण तेल टाकलेलं आहे। तर तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं, एकदम कडकडीत। तेल छान गरम झालं की लगेच याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। आणि कांदा चांगला सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा याला। तर हे अशा प्रकारे आपलं कांद्याला छान असा सोनेरी कलर आला। तर आता या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये मटण टाकणार आहे। तर त्याच्या अगोदर आपण टाकू अद्रक लसूण पेस्ट टाकली नव्हती, विसरत होती माझी। तर आपण ही अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि ह्याला आपण एक काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं। नंतर आपण टाकू याच्यामध्ये मुरायला ठेवलेलं आपण हे मटण टाकायचं आहे। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याला, एकदम गॅस फुल करू। चांगले 4-5 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं। चांगला मटणचा आपला कलर बदलीपर्यंत आपल्याला 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। नंतर हा एक गावरान टोमॅटो टाकायचा आहे, त्याला पण आपल्याला याच्यासोबतच परतून घेऊ। हे जे लाल लाल आहे ना, त्याचा छान असा कलर बदलू द्यायचा, म्हणजे कसं एकदम भारी लागतं आपलं। आणि आज ना मी मटणामध्ये ना मटण चाप घेतलेला आहे, जे की अतिशय चविष्ट होतं। परंतु एवढंच आहे की एकदम मऊ शिजवावं लागतं। तर आता आपण ह्याला 5 मिनिट परतून घेऊ। ताट ठेवून याच्यावर आपल्याला आता पाणी गरम होण्यासाठी 1 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला सुक्यासोबत हे पण करायचं आहे, थोडासा रस्सा पण करणार आहे। तोपर्यंत आपलं हे खालचं पण मटण थोडंसं आमचं पाणी सुटतंय त्याला, आणि हे पाणी गरम झालं की आपल्याला मध्ये टाकून द्यायचं आहे। तर आता पाणी गरम झालेलं आहे। पाणी गरम झालं, आता टाकू आपण हे पाणी याच्यामध्ये। आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं याला। आणि कुकरचे आपल्याला फुल गॅसवरती आपल्याला करायची आहे 1 शिट्टी, आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला याला 4 शिट्ट्या करून द्यायच्या। तर आता कुकरचं झाकण लावून घेऊ। शिट्ट्या
शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण आता वाटणाची तयारी करून घेऊ. वाटणसाठी आपण हे एक कांदा असा भाजून घेतलेला आहे. नंतर हा खोबऱ्याचा तुकडा आहे, 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे. तर हे सगळं आपण आता वाटण करणार आहे. याचे तुकडे करून घेते आणि वाटून घेते पाणी टाकून छान. हा कांदा घालून घेतला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेऊ आपण. अशा पद्धतीनं आपलं वाटण तयार झालंय. चला तर मग आता फोडणी देऊ आपण. तो कुकरही आपलं छान आता थंड झालेला आहे. छान मटण एकदम मऊसूत शिजलेलं आहे. आता हे सुक्कं करायचं आणि हे जे राहिलेलं आहे याचा मी रस्सा बनवणार आहे. तर इकडे आपण कढई ठेवली, याच्यामध्ये तेल टाकून घेते. तर हे कढईत आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकू आपण आलं आणि लसणाची ही थोडीशी पेस्ट टाकणार आहे. छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे. आणि नंतर हे आपलं काळं तिखट आणि काळा मसाला आहे, हे टाकणार आहे आपण. तिखट छान एकदम परतून घ्यायचं. आणि यानंतर आपण टाकू याच्यामध्ये जे आपण खोबरं आणि कांदा त्याचं वाटण, थोडंसं वाटण टाकलेलं आहे, ते टाकून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. मी मंडळी, तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. आमच्याकडे काळा मसाला, काळं तिखट, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बरेच मसाले आहेत जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. कसं ऑर्डर करायचं काय नाही, तर तुम्ही एकदा आमचे मसाले ऑर्डर करून बघा. छान एकदम तेल आपलं सेपरेट होईपर्यंत आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनिट आपण याला परतून घेणार आहोत. आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकू हे मटर. आणि छान ह्याला एकजीव करून घ्यायचं. आणि 2 मिनिट फक्त याला आपल्याला शिजू द्यायचं आहे, कारण ऑलरेडी हे सगळं शिजलेलंच आहे. तर फक्त 2 मिनिट ह्या मसाल्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं. कोथिंबीर टाकू. तर हे झालं आपलं मटण सुक्कं झालं आहे. थोडंसं असं ओलसरच ठेवायचं, म्हणजे भात वगैरे असेल त्यासोबत छान लागतं, नाही का नाही, एकदम मस्त. बघा, तर आता रस्सा करून घेते. तर आता रश्श्यासाठी हे आपण 2 पळी याच्यामध्ये तेल टाकले. तेल छान गरम होऊ दे आणि याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचे पेस्ट. याला पण चांगलं परतून घ्यायचं. आणि नंतर याच्यामध्ये टाकू आपण हे जे आपले मसाला आहे, काळं तिखट आणि काळा मसाला, हे टाकून. आणि तेल छान परतून घेतल्यानंतर याच्यात टाकू आपण वाटण. थोडंसं एकदम आपण वाटण टाकलेलं आहे त्यासाठी. त्याला छान परतून घ्यायचं 1-2 मिनिट. आणि नंतर याच्यात आता आपण टाकणार आहे अळणी पाणी. थोडंसं गरम पाणी टाकते. आणि याला छान उकळी येऊ द्यायची. तर हे बघा, छान एकदम दणकून उकळी आली. आता या वेळेला टाकू आपण चवीपुरतं मीठ आणि छान ढवळून घ्यायचं याला. बघा किती मस्त एकदम छान असा रस्सा झालेला आहे. तरी पण मस्त आली. आता टाकू थोडीशी कोथिंबीर. आता तुम्हाला ताट करून दाखवते. तर हा झाला आपला छान असा रस्सा.
आणि हे झालं आपलं सुक्कं. तर ताट करते. तर ही झाली आपली मस्तपैकी आजची महाराष्ट्रीयन स्पेशल असं महाराष्ट्राची खासियत अशी मटण थाळी, जे की आपण हे सुक्कं मटण केलेलं आहे. नंतर हा रस्सा आहे, चपाती आहे, भात आहे आणि थोडंसं सॅलड घेतलेलं आहे, लिंबू, कांदा, काकडी आणि टोमॅटो. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.